जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. होय, तुमच्या बँक खात्यात आतापर्यंत डिसेंबर पर्यंतचे हप्ते जमा झाले असतील, म्हणजे एकूण 18 हप्ते तुम्हाला मिळाले असतील. पण तुमची प्रतीक्षा आहे 19व्या आणि 20व्या हप्त्याची, म्हणजेच की जानेवारी आणि फेब्रुवारी हप्त्याचे या दोन्ही महिन्याचे पैसे 3000 रुपये असे मिळणार आहेत. म्हणजे बघा, आता सरकार तुम्हाला 1500 रुपये देत नाही, तर यावेळेस सरकारकडून एक आनंदाची आणि दिलासा देणारी बाब म्हणजे तुमच्या खात्यावरती 3000 रुपये सरकार देणार आहे. आणि एवढंच नाही, तर तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मिळणार आहेत. पण हे पण पैसे कसे मिळवायचे ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता दरवेळेस तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल. आणि हे आता जानेवारी आणि फेब्रुवारी हप्त्याचे 3000 रुपये हे आता आज मिळणार की उद्या मिळणार? आज मिळणार. तर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, सर्व काही यादी बघणार आहोत. सर्वात आधी हे पैसे 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. जर या 12 जिल्ह्यातील यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता हे जमा होऊन जातील. सर्व अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला रोजची रोज महत्त्वाची बातमी या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल. तर चला पाहूयात. बघा, आता इकडे तिकडे एकच चर्चा आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार. लाडक्या बहिणींच्या मनात पण अशीच प्रतीक्षा आहे की पैसे नेमके खात्यात कधी येणार. पण आता तीच प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावरती आलेली असून पूर्ण पैसे आता वाटप सुरू होत आहेत. होय, तुम्हाला फक्त 19व्या हप्त्याचे 1500 रुपये नाही, तर 19वा आणि 20वा हप्ता असे टोटल 3000 रुपये वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे. आणि हे वाटप पण डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे. डीबीटी अशी प्रक्रिया आहे की पैसे पाठवल्यानंतर पैसे फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटात, जर जास्तीत जास्त वेळ बघायला गेलं तर 30 मिनिटं लागतात. म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यावरती 30 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. त्यामुळे आता काळजी करणं सोडून द्या. फक्त यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. कारण ज्यांच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल त्या सर्व बहिणींना 19वा आणि 20वा म्हणजे जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता 3000 रुपये मिळून जाईल. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळतील. गॅस सिलेंडरचे पैसे इथून पुढे सर्वांना देण्यासाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले असून जर आता तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा हप्ता पाहिजे असेल तर फक्त सरकारने सांगितलेला छोटासा तेवढा अर्ज करा आणि गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवा. ते कसे मिळवायचे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. तर चला, आता सर्वात आधी नेमक्या कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप सुरू होत आहेत, आज किती जिल्ह्यात पैसे मिळणार, उद्या किती जिल्ह्यात पैसे मिळणार, की दुसरीच कोणती तारीख आहे, सर्व काय आपण बघूया. बघा, सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, देवेंद्र फडणवीस यांना आता मोठा निर्णय घेतला यांच्या मार्फत, तसेच एकनाथ शिंदे असेल व मागच्या वेळेस आपले अजितदादा यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती. महायुती सरकारने मोठा निर्णय घेतलेला होता आणि या योजनेच्या पैशामुळे लाडक्या बहिणीला मोठी मदत होत चालली हे देखील आपण म्हणू शकतो. बघा, आता तुमचा जानेवारीचा हप्ता रखडलाय आणि फेब्रुवारीचा हप्ता एक रखडलेला आहे. पण आता हे दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार असून 1,500 रुपयांची रक्कम सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटपाची तयारी झाली. बघा, आतापर्यंत रक्कम न मिळण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितच असेल की अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. मग त्या कारणामुळे इकडे तिकडे सर्व काही जे आहे ते सरकारचं लक्ष गेलं नाही. कारण की अर्थमंत्रीपद अजितदादांकडे होतं. मग पैशाचं नियोजन अजितदादा दर महिन्याला वेळोवेळी करायचे. पण अर्थमंत्रीपद आता त्यांच्याकडे असताना त्यांचं निधन झालं. मग अर्थमंत्रीपदाचा जो कारभार असतो तो इकडे तिकडे झाल्यामुळे मग तो कारभार व्यवस्थित करण्यातच वेळ गेला. मग लवकर काय लाडक्या बहिणीसाठी रक्कम जाहीर करता आली नाही. कारण आधी अजितदादा रक्कम लाडक्या बहिणीला देण्यासाठी जाहीर करायचे. मग त्यांनी रक्कम जाहीर केली की इकडे लगेच वाटप व्हायचे. पण यावेळेस अजितदादाच नसल्यामुळे मग थोडासा उशीर झाला. मग आता सरकारने रक्कम पूर्ण जाहीर केलेली असून आता तुमच्या बँक खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही हप्त्याची पूर्ण 3000 रुपये जमा होणार आहेत. मग चला, आता हे पैसे वाटप कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सुरू होत आहेत त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील. तर चला, आता सर्व अपडेट आपण पाहूयात.
बघा या ठिकाणी आता महत्त्वाची अपडेट समोर आलेली असून लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। बघा आता हे पैसे कसे वाटप होणार, कसे कोणत्या जिल्ह्यात मिळणार हे सर्व काय आपण तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहोत। बघा पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा आहे परभणी जिल्हा। बघा परभणी जिल्हा हा मराठवाड्यातील येतो, म्हणजेच की मराठवाड्यातील या परभणी जिल्ह्यात पूर्ण लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्यात येणार आहेत। बघा आता तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगत आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण कळेल की पैसे आज येतील की उद्या। बघा आता परभणी जिल्ह्यामध्ये 19वा हप्ता 1,500 मंजूर झाला आहे, तर फेब्रुवारीचा देखील 20वा हप्ता आता मंजूर होत असून 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्ण वाटप सुरू होत आहेत। बघा आता कोणत्या क्षणी पहिला मेसेज येईल, 1,500 रुपये जमा झाले म्हणून पहिला मेसेज तुमच्या मोबाईलवरती आला की समजून जायचं आपल्या खात्यात 1,500 रुपये हे जमा झालेले आहेत। त्यानंतर दुसरा मेसेज येईल, 20वा हप्ता 1,500 रुपये जमा झाला म्हणून तो पण मेसेज आला की समजून जायचंय सरकारने आपल्या बँक खात्यावरती जानेवारीच्या हप्त्यासोबत फेब्रुवारीच्या पण हप्त्याचे पैसे दिलेत। हे दोन्ही मेसेज आले की तुमच्या बँक खात्यात 2 हप्ते जमा झालेले असतील आणि ते पैसे तुम्ही लगेच बँकेत जाऊन काढून पण आणू शकता। तुम्हाला कसलीच काळजी करायची नाहीये, कसली चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही। अशा पद्धतीने सरकार पैसे देणार आहे आणि पैसे वाटपाला तिकडून पूर्ण डीबीटी सक्रिय केलेला आहे, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे कोणत्या क्षणी आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारकडून आता मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा आता दुसरा जिल्हा मुंबई या ठिकाणी पण पूर्ण रक्कम आता दिली जाणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हणू शकतो। बघा मुंबईमध्ये जर राहत असाल तर आता या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी 19वा आणि 20वा हप्ता 3,000 रुपये सोडण्यात येणार आहे। पण बघा एक गोष्ट लक्षात घ्यायची, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे पण करावी लागतील। जर ती 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या खात्यात मात्र रक्कम काही जमा होणार नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावीच लागेल। बघा आता नेमकी कोणती अशी 2 कामे करावी लागतील की जेणेकरून तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे येणार आहेत ते पण सांगतो, कारण ती अर्जंट कामे करायची आहेत। जर ती 2 कामे तुम्ही करून ठेवली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, मग मोठी अडचण होऊ शकते आणि ती 2 कामे केली तरच पैसे येतील असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यासाठी आता फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणती कामे करायची ते पण सांगतो, कोणत्या जिल्ह्यात पैसे आज येतील उद्या येतील ते पण तुम्हाला सांगतच आहे। तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर। बघा कोल्हापूरमध्ये आता 1,500 रुपये जानेवारी आणि 1,500 रुपये फेब्रुवारीचे पूर्ण आता खात्यात टाकण्यात येणार आहेत। बघा कसलाच उशीर होणार नाहीये, सर्वात मोठी घोषणा सरकारने केलेली आहे। लाडक्या बहिणी खुश झालेल्या असून लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सरकारला कळालेलं आहे की लाडक्या बहिणीला मात्र नाराज करून चालणार नाही। जर लाडक्या बहिणी नाराज झाल्या तर मग पुन्हा लाडक्या बहिणी मतदान आपल्याला करायचे नाहीत, हे सरकारला चांगलंच ठाऊक आहे। त्यामुळे सरकार आता डायरेक्ट 2 हप्त्याची 3,000 तर देत आहे, मात्र काही बहिणींच्या बँक खात्यात 6,000 रुपये रक्कम आता जमा केली जाणार आहे। होय सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार असून सर्वात मोठी घोषणा सरकारने केलेली आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो। मग बघा आता 6,000 रुपये सर्वांनाच मिळणार का? जर सर्वांना सरकार देणार असेल तर मग ते कसे मिळवायचे, त्यासाठी काय करावं लागेल ते पण आता तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। या ठिकाणी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, म्हणजे 6,000 रुपये कसे मिळवायचे ते पण सांगतो। कारण लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या, मग त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने डायरेक्ट 6,000 रुपये देण्याचा पण निर्णय घेतलेला आहे। पण ते कोणाला मिळतील कसे मिळतील ते पण तुम्हाला लगेच दाखवतो, तर चला पाहूयात। बघा आता महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून 2 हप्त्याचे 3,000 रुपये तर देण्यात येणारच आहेत, मात्र काही बहिणी अशा आहेत की त्यांना 3,000 नाही तर 6,000 रुपये सरकार देणार आहे। बहिणी नाराज झाल्यामुळे सरकारने सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। बघा ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुशखबर आता तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो। बघा आता महत्त्वाचा निर्णय असा आहे की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 3,000च नाही तर काही बहिणींना 6,000 रुपये देऊन टाकू अशी मोठी घोषणा सरकारची आहे। मग आता हे पैसे कोणाला मिळतील? ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल अशा सर्व बहिणीला मिळतील। पहिल्या यादीत जर नाव आलं तर पूर्ण पैसे खात्यात येणार आहेत। 75 लाख बहिणींच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे देण्यात येणार असून जर या 75 लाख बहिणींच्या यादीमध्ये तुमचं पण नाव आलं तर डायरेक्ट तुम्हाला आता पूर्ण पैसे मिळतील। 6,000 भेटले नाही तरी सर्वात आधी 3,000 रुपये हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल। दुसऱ्या यादीत नाव आलं तर 3,000 रुपये मिळतील, पण ते थोडे उशिरा मिळतील आणि तिसऱ्या यादीमध्ये नाव आलं तर पैसे भेटणार नाहीत। मग जर पैसे पाहिजे असतील तर तुमचं नाव
नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे. मग पहिल्या यादीत सरकार सर्वांचंच नाव घेणार नाही, फक्त 75 लाख बहिणींचंच त्यामध्ये नाव घेणार आहे. मग आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, तर चला आता तुम्हाला ते पण सांगतो. म्हणजे तुमचं नाव जसं पहिल्या यादीत येईल तसे लगेच तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील किंवा काही बहिणीला तर डायरेक्ट 6,000 रुपये पण मिळतील. मग ही मोठी हप्त्याची रक्कम जर तुम्हाला मिळवायची असेल तर आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून सर्वात आधी आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील ते सांगतो. जर तुम्ही ती 2 कामे केली तर जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात 100% जमा होऊन जाणार आहे. तर बघा आता तुम्हाला पहिलं काम करण्यासाठी CSC सेंटरला भेट द्यावी लागणार आहे. CSC सेंटरला भेट दिल्यानंतरच तुमची ती 2 कामे होतील. तर चला ती कोणती कामे करायची ते एकदा तुम्हाला सर्वात आधी सांगतो. त्यानंतर अजून कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत ते पण पुढच्या 1 मिनिटामध्ये लगेच सांगतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सर्व अशी माहिती आपल्याला दिसत आहे. बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा ते कोणता आहे बघितला, दुसरा जिल्हा सांगितला, पण महत्त्वाचं म्हणजे आता कोणती 2 कामे करायची ती एकदा सर्वात आधी सांगतो. कारण ती 2 कामे केल्याशिवाय पैसे येणार नाहीत. जे कोणी ती 2 कामे करतील त्यांच्याच खात्यात सर्वात आधी रक्कम जमा होईल. बघा आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते काम म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर CSC सेंटरवरती जाऊन करावं लागतं. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे. बघा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तात्काळ करून घ्या. जर नसेल तर मग पैसे भेटणार नाहीत. सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे जे कोणी आधार कार्ड लिंक करणार नाही त्यांच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न आहे का ते बघा. जर नसेल तर करून घ्या. कारण मग 6,000 रुपयांचा जो हप्ता सरकार काही बहिणींना देणार आहे तो हप्ता कुणाला मिळणार आहे, ज्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केला असेल, बँक खात्याशी संलग्न केला असेल, अशा सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही पण गोष्ट आता सर्व लाडक्या बहिणींनी, माता भगिनींनी लक्षात घ्यायची आहे जेणेकरून तुमचा मोठा फायदा होईल. त्यानंतरचं महत्त्वाचं काम अजून एक करावं लागणार आहे. ते कोणतं काम करायचं आहे आणि ते काम तर खूपच महत्त्वाचं आहे. ते काम केल्याशिवाय तर काहीच होणार नाहीये. ते काम केलं तरच तुम्हाला मग लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपयांची रक्कम मिळेल. जरी 6,000 मिळाले नाही तरी 3,000 मिळतील, पण ते पण सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात 100% जमा होऊन जातील. मग आता ते महत्त्वाचं कोणतं काम आहे की ते कशा पद्धतीने करावं लागेल आणि नेमकं कोणतं काम आहे ते आता पुढे लगेच सांगणार आहे. मात्र त्यापूर्वी कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे जमवणार आहेत आता पुढच्या जिल्ह्यांची नावं एकदा तुम्हाला सांगून टाकतो आणि त्यानंतर कोणतं काम करायचं ते पण लगेच सांगतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार तुम्हाला आता या ठिकाणी प्रश्न पडला असेल पैसे आता कोणत्या जिल्ह्यात जमवणार आहेत. बघा पुढचा जिल्हा या ठिकाणी बघायला मिळत आहे तो म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम देण्यात येणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून टोटल पैसे वाटपाची ही घोषणा असून आता थेट 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. यानंतरचा जिल्हा तो जिल्हा आहे नागपूर जिल्हा. बघा विदर्भातील जिल्हा आहे आणि विदर्भातील प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी 30-40 हजार बहिणींच्या खात्यात नव्हे तर डायरेक्ट 1 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या बँक खात्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हप्ता जमा केला जाणार आहे आणि हप्त्याची रक्कम ही साधी नसून डायरेक्ट 3,000 रुपये आहे. म्हणजे 1,500 नाही तर 3,000 रुपये अशी मोठी रक्कम सरकार देणार आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची, दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली असून आतापर्यंतचा सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय देखील आता प्रत्येक लोक म्हणू लागलेला आहे. त्यामुळे कोणीच काळजी करू नका, कसली चिंता करू नका. आतापर्यंतची मोठी घोषणा सरकारने केलेली असून पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात नक्कीच येणार आहेत. ही एक आनंदाची बातमी सरकारने आता बहिणीला दिलेलीच आहे. तर चला आता कोणतं एक काम करावं लागेल जेणेकरून आपल्या बँक खात्यात 3,000 रुपये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होईल आता ते एकदा सांगतो. बघा आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला पहिलं काम करायचं होतं ते सांगितलं, आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक बँक खात्याशी संलग्न. पण आता महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई-KYC करायची आहे. होय, ई-KYC जर केली नाही तर योजनेतून तुमचं नाव पण काढलं जाऊ शकतं. एकदा योजनेतून नाव गेलं तर पुन्हा काही पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे आता CSC सेंटरला भेट द्या. आपल्या गावामध्ये ई-सेवा केंद्र असतातच त्या ठिकाणी जायचं आहे किंवा गावात नसेल तर शहरात असेलच त्या ठिकाणी जा आणि लवकरात लवकर तात्काळ ई-KYC करण्याचं काम करून ठेवा. बघा ई-KYC जर केली नाही तर
मग मोठी अडचण होऊ शकते. ई-केवायसी केल्यानंतरच तुमच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. त्यामुळे आता अर्जंटमध्ये ई-केवायसी करून ठेवायचे आहे. ई-केवायसी केल्यानंतर पूर्ण रक्कम सरकार तुम्हाला डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत देऊन टाकणार आहे आणि तुम्हाला काय छोटी मोठी रक्कम मिळणार नाही, तर 3,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे. एवढं काम करा. आणि आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार सरकार जानेवारीचा पण हप्ता आणि फेब्रुवारीचा पण हप्ता डायरेक्ट 27 ते 28 डिसेंबर रोजी देण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांकडून माहिती येत आहे. ही देखील गोष्ट लक्षात ठेवावी. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.